अण्णा सामाजिक संघटनाच्या वतीने महेशांना संस्थापक अध्यक्ष महेशांना डोलारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने आम्ही भीक मागो आंदोलन केलेलं आहे। तर आमच्या वेदना, आमच्या भावना आणि कामगाराच्या वेदना, भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत। बघूया आता बघा, चलनामध्ये 10 पैसे 15 पैसे तर नाही आहेत, पण त्यांनी 10 पैसे 15 पैसे वाढ करतात असं तिथल्या कामगारांचं म्हणणं आहे। तर आम्ही भीक मागितलं, त्या डब्यामध्ये 10 पैसे 15 पैसे नाही आहेत, तरी आमच्या वेदना त्यांना समजावे आणि कष्टकरू लोकांना, कामगारांना न्याय मिळावा एवढीच आमची भावना आहे। आमचे एवढंच म्हणणं आहे की आमच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या। आमच्या युवा भीम संघटनेच्या वतीनं आम्ही आज भीक मागो आंदोलन केलेलं आहे। तर आमच्या ह्या आंदोलनाला यश यावं एवढीच आमची मागणी। गेल्या 40 वर्षापासून MIDC अस्तित्वात येऊन या ठिकाणी कामगाराची जी मागणी आहे, कामगाराचे जे प्रश्न आहेत ते अजूनपर्यंत प्रलंबित आहेत। त्या प्रमुख मागण्यासाठी या ठिकाणी लक्ष वेधित करण्यासाठी या ठिकाणी युवा भीम सेना कामगार आघाडीच्या वतीने या ठिकाणी भीक मागो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। खऱ्या अर्थाने जे कामगार आहेत, ज्या कामगारावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्याय केला जातो, त्यांच्या वेतनवाढीचा विषय असेल, त्यांना सुविधा उपलब्ध करण्याविषयी असेल, त्यांना विमा फंड व अनेक जे सुविधा आहेत त्याच्याविषयी गेल्या अनेक वर्षापासून अनेक विषयावर या ठिकाणी कामगार ही मागणी करत असून त्या मागणीला त्या ठिकाणी लक्ष न देता या कारखानदार अन्याय करत आहेत। आज युवा भीम सेनेच्या वतीनं कारखानदार संघटना यांना आम्ही पत्र दिले। आमची प्रमुख मागणी आहे, जे असणारे कामगार आहेत त्यांचं वेतन वाढावं। आमची दुसरी मागणी आहे, जे कामगाराच्या मुलामुलीसाठी या ठिकाणी भव्य असं एक मंगल कार्यालय उपलब्ध व्हावं। आमची तिसरी मागणी आहे, कामगारासाठी एक हॉस्पिटल मोठं या ठिकाणी उपलब्ध व्हावं। आमची चौथी मागणी आहे, या ठिकाणी असणारं जे कामगार आहेत, एक मशीन एक कामगार या ठिकाणी करणं गरजेचं आहे। पूर्वी काळापासून एक मशीन एक कामगार अशा पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीनं काम चालत होतं, परंतु या ठिकाणी एक मशीन 4 कामगार या पद्धतीनं काम चालू करून कित्येक तर कामगाराला या ठिकाणी बेरोजगार करण्यात आलेला आहे। त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। म्हणून युवा भीम सेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही भीक मागो आंदोलन या ठिकाणी करून ते आम्ही भीकचे पैसे या ठिकाणी आम्ही ह्या देण्यात आले की हे भीकचे पैसे घ्या आणि कामगाराला वेतन वाढ करा। जर येणाऱ्या काळात जर ह्या कामगाराचे दखल घेतली नाही, यांच्या जर मागण्या मान्य घेतल्या तर आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे।